शांती. आज आहे 20/7/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, माया रावणाच्या संगतीमध्ये येऊन तुम्ही भरकटले आहात. पवित्र रोपटी अपवित्र बनले आहात. आता पुन्हा पवित्र बना. प्रश्न आहे, प्रत्येक मुलाला आपल्याविषयी कोणते आश्चर्य वाटते? बाबांना मुलांच्या बाबतीत कोणते आश्चर्य वाटते? उत्तर आहे, मुलांना आश्चर्य वाटते की आपण कोण होतो, कोणाची मुले होतो. अशा बाबांकडून आम्हाला वारसा मिळाला होता. त्या बाबांनाच आम्ही विसरून गेलो. रावण आला आणि इतकी धुंदी आली की रचयिता आणि रचना सर्व काही विसरून गेलो. बाबांना मुलांविषयी आश्चर्य वाटते की ज्या मुलांना मी इतके उच्च बनविले, राज्यभाग्य दिले, तीच मुले आता माझी निंदा करू लागले. रावणाच्या संगतीमध्ये येऊन तुम्ही सर्व काही गमावलेत. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, शिवालयामध्ये जाण्यासाठी या विकारांना काढून टाकायचे आहे. या वेश्यालयामधून आपले मन अलिप्त करत जायचे आहे. शूद्रांच्या संगतीपासून दूर राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, जे काही होऊन गेले त्याला ड्रामा समजून कोणताही विचार करायचा नाही. कधीही अहंकारामध्ये यायचे नाही. जर कधी शिक्षा मिळाली तर निराश व्हायचे नाही. आजचे वरदान आहे, खुशीच्या खजिन्याने संपन्न बनून दुःखी आत्म्यांना खुशीचे दान देणारे पुण्य आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, या समयी दुनियेमध्ये प्रत्येक क्षणाला दुःख आहे आणि तुमच्याकडे प्रत्येक क्षणाला खुशी आहे. तर दुःखी आत्म्यांना खुशी देणे हे सर्वात मोठ्यात मोठे पुण्य आहे. दुनियावाले खुशीसाठी आपला किती वेळ, संपत्ती खर्च करतात आणि तुम्हाला सहजच अविनाशी खुशीचा खजिना मिळाला आहे. आता फक्त जे मिळाले आहे ते वाटत जा. वाटणे अर्थात वाढणे. जे कोणी संपर्कामध्ये येतील त्यांना अनुभव व्हावा की यांना कोणती तरी श्रेष्ठ प्राप्ती झाली आहे, ज्याची खुशी आहे. स्लोगन आहे, अनुभवी आत्मा कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये धोका खाऊ शकत नाही. ती सदैव विजयी असते. ओम शांती.